भावानं पिक्चर असा असायला पाहिजे की नाही, जरी त्याची स्टोरी सांगायला गेलं तरी झटमारी त्याची स्टोरी सांगता आली नसली पाहिजे, सांगणारच कन्फ्यूज होऊन बसला पाहिजे, अशी स्टोरी असली पाहिजे. आणि असले हे दोन मराठी पिक्चर. मित्रांनो, सध्या सस्पेन्स आणि थ्रिलर या जॉनरसाठी मल्याळम इंडस्ट्री फेमस आहे. पण आता मराठीमध्ये असे पिक्चर बनत नाहीत असे म्हणतात. पण मी तुम्हाला सांगतो, अक्षरशः 15 वर्षापूर्वी ना सस्पेन्स आणि थ्रिल, इव्हन सायकोलॉजिकल थ्रिलर या कॅटेगरीतले असे 2 पिक्चर काढले होते संजय जाधव यांनी, रिटन आणि डिरेक्टेड बाय. ज्या पिक्चरनी त्यावेळी तर बऱ्यापैकी बिझनेस केला. पण आत्ता जरी बघितली ना आत्तासुद्धा तुम्हाला ते ऑर्गॅझम देऊ शकतात, आत्तासुद्धा ती त्याच प्रकारची किक देऊ शकतात. एकाचं पिक्चरचं नाव आहे चेकमेट आणि दुसऱ्याचं नाव आहे ते म्हणजे रिंगा रिंगा. आता ह्या 2 कॅटेगरी अशा आहेत ना, सस्पेन्स, थ्रिल, सायकोलॉजिकल थ्रिलर हे सगळे याच्यामध्ये परफेक्ट बसते. आता पहिल्या पिक्चरबद्दल बोलायचं झालं, जो चेकमेट 2008मध्ये आला होता. ही स्टोरी आहे 3 मित्रांची. आता 3 मित्र हे म्हणजे भरत जाधव, अंकुश चौधरी आणि स्वप्नील जोशी. हे 3 मित्र एका स्कीममध्ये पैसे गुंतवतात. आता पैसे गुंतवल्यानंतर ज्या दिवशी पैसे मिळणार असतात परत डबल, ते त्या दिवशी या तिघांना कळतंय की यांचे पैसे लुबाडले गेलेले आहेत. तिथून या चित्रपटाची सुरुवात होते. आता चित्रपट असा आहे ना, तुम्ही जरी याची स्टोरी असं सांगायला बघितला तरी तुम्हाला ती सांगता येणार नाही. हेच या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. चित्रपटामध्ये एकानंतर एक पत्ते असे खेळले जातात ना, याच्यामधले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंकुश चौधरीचं जे डायलॉग आहे ना, लई भारी वाटतंय. ते म्हणजे मर्फीज लॉ. म्हणजे सगळं काही सुरळीत चालू असताना कुठंतरी असं तुमची अक्षरशः वाट लावायची तयारी चालू असते. आणि जो काय तुम्ही गेम खेळत असताय त्या गेममध्ये हे वैशिष्ट्य आहे की तुम्ही कुणाचं तरी एक प्यादं असतंय. बुद्धिबळाचा डाव तुम्ही मांडलाय, पण त्या बुद्धिबळाच्या डावात तुम्ही कुणाचं तरी प्यादं असताय. या चित्रपटाचं वैशिष्ट्यच हे आहे की या चित्रपटाची कथा तुम्हाला सांगताच येणार नाही. इवन एका ओळीत सांगायला गेला ना, पैसे बुडालेत ते मिळणार का नाही हेच याच्यामध्ये बघायला मिळेल. पण ते दाखवण्याची पद्धत जी आहे ना संजय जाधव यांची, ती हॅट्स ऑफ, सॅल्यूट. एकदा अवश्य बघा. आणि आत्ता तर यूट्यूबवर पण अवेलेबल आहे. त्याच्यानंतर 2010मध्ये संजय जाधव हे आपल्यासाठी घेऊन आले, तो म्हणजे रिंगा रिंगा. या पिक्चरबद्दल तर काय सांगायचं. सायकोलॉजिकल थ्रिलर आणि सस्पेन्स या कॅटेगरीतला मराठीतला मी तर म्हणेन एक मास्टरपीस. तसं मराठीमध्ये सायकोलॉजिकल थ्रिलर ही कॅटेगरीज नाही आहे. आता हे दोन्ही पिक्चर त्यावेळी आले होते ज्यावेळी मराठीमध्ये फक्त नाच गाणं, घरचं भांडण, म्हणजे फुलं एकमेकाला जुळणं, कॉमेडी ह्या धाटणीचे पिक्चर चालवत होते. पण त्यावेळी असा पिक्चर हा आला आणि अक्षरशः म्हणजे त्यानं एक मराठीत असे पिक्चर बनवू शकतात हे दाखवून दिलं. आत्ता आपल्याला हे विशेष वाटतंय, आत्तासुद्धा मराठी पिक्चरला नावं ठेवतोय की असे वेगळे पिक्चर का निघत नाही. पण रिंगा रिंगा, आता याची स्टोरी जर बघितली, एक माणूस आहे जो आता मुख्यमंत्री होणारच आहे. आता तो माणूस कोण आहे तर अजिंक्य देव आहे. हे आता उद्या मुख्यमंत्री होणारच आहेत, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. इवन त्यांनी RDX स्मगलिंग केलं आहे, त्यांच्या स्मगलरबरोबर धागेदोरे आहेत, सगळं काही सेट असतं मुख्यमंत्री बनण्यासाठी. पण अचानकपणे काय होतं आहे, त्यांच्याच ग्रुपमधला एक माणूस त्यांच्याबरोबर तांडव करून उठतोय, त्यांच्या विरोधात जातो आणि सगळे पुरावे गोळा करतो. आता गोळावे केल्यानंतर नेमकं काय होतं आहे त्या माणसाबरोबर, त्या माणसाबरोबर जे होतं आहे ना, ते झाल्यानंतर त्याची बायको काय करते. आता त्याची बायको जी असते ना, ती आहे सोनाली कुलकर्णी, जी म्हणजे मानसी नाव असते तिचं. ॲक्टिंग लाजवाब. याची स्टोरीसुद्धा ना, तुम्ही एक गोष्ट सांगितला तर पुढं ते खोटंच असते. म्हणजे तुम्हाला याची स्टोरी ना सांगता येणार आहे, फक्त तुम्हाला बघायलाच लागणार आहे. आता या दोन्ही चित्रपटांचं वैशिष्ट्य असं आहे की हे दोन्ही चित्रपट यूट्यूबवर अवेलेबल आहेत अगदी फ्रीमध्ये. एकदा अवश्य बघा हे दोन्ही पिक्चर तुम्ही. एकाचं नाव आहे चेकमेट आणि दुसरा रिंगा रिंगा.